नमस्कार मैत्रिणो, कशा आहे? छानच राहा, माझे छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आपल्याला आज काय बनवायचं आहे? अगदी झटपट अशी होणारी रेसिपी बनवायची आणि एकदम हेल्दी पौष्टिक शरीरासाठी. इथं मस्तपैकी अगदी ताजा असा पावटा घेतलेला आहे बघा मी, आणि एक बटाटा. त्याला लागणारे साहित्य इथं टॅमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर, असं एवढंच साहित्य घेतलं बरं का, साधं सोपं. आणि अगदी पावशेर असे तांदूळ घेतले, जास्तही घेतले नाही, कारण की आपला पावटा त्याच्यात एकदम असं सूट झाला पाहिजे. जास्त तांदूळ बी झालं नाही पाहिजे, जास्त पावटा बी झाला नाही पाहिजे. पाहू शकता, अगदी इंद्रायणीचं तांदूळ आहे आणि खरंच खूप छान असा आपल्याला पावटा भात करायचा आहे. आणि इंद्रायणीच्या तांदळाने खरंच खूप चविष्ट असा पावटा भात होतो आपला. इथं मस्तपैकी जिरी मोहरीची छान अशी फोडणी दिलेली आहे पहा. त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला कांदा. हा कांदा अगदी छान मैत्रिणीनो कलर येतोपर्यंत परतायचा आहे. एक कांदा आहे तो मोठा होता ते चिरून, आणि इथं लसूण अगदी ठेचून घेतलेला लसूण आहे, तो सुद्धा आपल्याला टाकून द्यायचा. आपल्या कांद्याबरोबर अगदी तो लसूण आहे अगदी छान पद्धतीने परतून निघन बरं का. मग लसूण ठेचायचं कारण का? कारण की त्या लसणाचा पूर्ण आहार त्याच्यात उतरला पाहिजे. लसूण जर ठेचला ना, खरंच त्याचा पूर्ण आहार त्याच्यात उतरतो आणि वास बी खूप सुंदर येतो. आणि लसणाने कोणती बी गोष्ट, म्हणजे कोणती बी रेसिपी करा तुम्ही, कशाला यूज करा, लसणाने अगदीच अप्रतिम अशी चव लागते बरं का. म्हणजे असं ह्या लसणाचे. त्याच्यानंतर दिलं ते टॅमॅटोचे काप टाकून. हे बघा, मी उभे काप केलेले आहेत आणि उभे जसे कांद्याचे केले तसेच टॅमॅटोचे घेतले, ते सुद्धा मी टाकून. आणि मैत्रिणो, मी कुकरमध्ये भात करणार नाही आहे, कढईतच करणार. खरंच इंद्रायणीचा भात कढईत केला की खरंच खूप अप्रतिम अशी चव लागते. आणि इथं अगदीच बेसिक मसाले टाकलेत, जास्त इथं तिखट मसाला यूज नाही केला. याला बिर्याणी भाताचा मसाला टाकला आहे, धना पावडर, मटण मसाला, बस एवढेच मसाले टाकलेले, जास्त काही टाकलेलं नाही. त्याच्यानंतर द्यायचा आहे आपला पावटा आणि बटाटा टाकून. अगदी सिंपल, सोप्पा, साधा, गावरान पद्धतीने हा भात आहे बरं का. आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर. तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घेतले, हे सुद्धा मी टाकून देते पहा. एकदम पावशेर परफेक्ट तांदूळ आहे, कमी नाही जास्त नाही, पावशेरचंच माप आहे हे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आणि आता या संपूर्ण गोष्टी टाकल्यावर आपल्याला पूर्ण ते हलवून घ्यायचे पहा, मिक्स करायचे अगदी छान. आणि सगळ्या गोष्टी अगदी समान असल्या की आपली कोणती बी गोष्ट खूपच छान होते. आता ते भात असू दे किंवा दुसरं काय असते, पण भाताला सगळ्या गोष्टी सारख्या असल्या की आपला भात खरंच खूप चविष्ट होतो. आणि आता इथं टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ टाकून मी पुन्हा हे एकदा हलवून घेणार आहे. पाहू शकता, अगदी छान असं त्याला परतून वगैरे घ्यायचं. आणि खरंच 5 मिनटात आपली ही रेसिपी होणारी आहे की झटपट. आणि पाणीसुद्धा उकळलेलंच घेतलेलं आहे बरं का, थंड पाणी यूज करायचं नाही, उकळलेलंच पाणी घ्यायचं. म्हणजे आपला भात, त्याची एक टिप्स सांगते तुम्हाला, उकळलेलं पाणी जर घेतलं ना, भात आपला भिजट होत नाही, की त्याला पटकनी उकळीसुद्धा येते. पाहू शकता. आता इथं 5-10 मिनटं मी झाकण ठेवणार आहे, गॅस बारीकच करून ठेवणार आहे बरं का. पहा, अगदी छान वर्ण भात मस्त असा दिसतोय पहा, किती सुंदर दिसतोय, अप्रतिम. रंग बी खूप छान. अजून थोडी बाकी आहे त्याला एकदा मी खालवर करून पुन्हा झाकण ठेवणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि अगदी हे 4 माणसांना पुरेन एवढा भात आहे मस्तपैकी. आपल्याला कोणती बी गोष्ट करायची म्हणजे एकदम परफेक्ट करतो की ती वायासुद्धा गेली नाही पाहिजे आणि शिल्लकही राहिली नाही पाहिजे. आता याला एकदा खालवर करून पुन्हा मी असे हलवून व्यवस्थित, हे बघा, पुन्हा झाकण ठेवणार आहे. आता त्या वाफेतच आपला भात होणार आहे बरं का. पण आहे ना, अजून एक टिप्स सांगते, भात खाली लागावं नाही, वाफेव हवं, त्याच्यामुळे हे थोडंसं मी पाणी वर ठेवते बरं का. पाणी थोडं कोमट झालं आहे आणि नकळत पाणी टाकणार आहे, पाहू शकता. कारण की थोडं पाणी टाकून पुन्हा तसंच झाकण ठेवणार आहे.
आणि हे वरचं पाणी तर नंतर मी ओतूनच दिलेलं आहे, पाहू शकता. आणि भात आहे अगदी मस्त असं झालेलं आहे मैत्रिणो. पहा किती सुंदर भात झाला आहे. आणि आपल्या सगळ्या वस्तू अगदी त्यातल्या परफेक्ट अशा शिजल्यात पूर्णासारख्या. मग पहा मैत्रिणो, हा तुम्हाला पावटा भात जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीसुद्धा करा. म्हणजे हा इंद्रायणी तांदळाचा चिकट जो भात होतो ना, मी तो चिकट होऊन दिलेला नाही आहे. अगदीच मोकळा असा मस्त झालेला आहे, पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर चला उद्या भेटूया आपण. बाय.